नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अतिशय महत्त्वाचं प्रकरण म्हणजे प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन हे अभ्यासत आहोत। या प्रकरणातील आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो अभ्यासणार आहोत, तोच म्हणजे अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा पद्धतीच्या असतात त्यालाच आपण इमेज फॉर्म बाय कॉन्केव मिरर असे म्हणतो। अंतर्गोल आरसा म्हणजे काय असतं तर असतो कॉन्केव मिरर असतो मित्रांनो। तर ही कृती अतिशय महत्त्वाची आहे। यानंतर पुढे दिलेल्या आकृत्यांच्या सहाय्याने मित्रांनो आपण त्यांच्या प्रतिमा कशा पद्धतीने तयार होतात, अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो। बऱ्याचदा हा पार्ट विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, परंतु हा पार्ट जर मित्रांनो समजावून घेतला तर अतिशय सोपा मुद्दा आहे मित्रांनो। तर आपण पाहूया, अगदी डिटेलमध्ये आपण घेणार आहोत। तर करून पहा असे म्हटलेलं आहे। तुमच्या समोर या ठिकाणी अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा कशा पद्धतीने तयार होते हे या प्रयोगाच्या माध्यमातून आपण मित्रांनो पाहणार आहोत। तर साहित्य कोणकोणते आहे पहा, त्याच्यामध्ये मेणबत्ती घ्यायची आहे, त्यानंतर काचेची चिमणी तुम्हाला घ्यायची आहे, पुठ्ठ्याचे खोके घ्यायचे आहे, पांढरा कागद, मोठा पुठ्ठा, अंतर्गोल आरसा, मीटरपट्टी यासारखे साहित्य तुम्हाला मित्रांनो वापरायचं आहे। तर ती कृती कशी आहे मित्रांनो आपण समजावून घेऊया। ही आकृती आणि तिचं त्या ठिकाणी आयोजन आणि तिचं जे रेखाटन केलेलं आहे मित्रांनो, त्या आकृतीच्या सहाय्याने हा प्रयोगाची मांडणी तुम्हाला करायची आहे आणि मांडणी करून तुम्हाला प्रयोग करायचा आहे। तर प्रयोग करताना कशा पद्धतीने करायचा ते समजावून घेऊया। मेणबत्ती किंवा काचेची चिमणी सामावून घेणारे आणि एक बाजू मोकळी असणारे पुठ्ठ्याचे खोके घ्या। पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी याच्या आतमध्ये एक पुठ्ठ्याचे खोके दिसत असलेल्या पांढऱ्या कवरच्या आतमध्ये त्या ठिकाणी एक पुठ्ठ्याचे खोके घेतलेला आहे। खोक्याच्या एका बाजूला बाणाकृती चीर पाडा। पहा मित्रांनो, तुम्ही थोडंसं व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर या पांढऱ्या पुठ्ठ्याच्या आतमध्ये एक खोके आहे आणि त्याला अशा पद्धतीने या ठिकाणी जर पाहिलं तर बाणाकृती त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, प्रकाश स्रोत मिळतो अशा पद्धतीने तयार केलेला आहे। 20 ते 30 सेंटीमीटर 20 गुणिले 30 सेंटीमीटर आकाराच्या पुठ्ठ्यावर पांढरा कागद चिकटवून पुठ्ठा लाकडी ठोकळ्यावर उभा ठेवून पडदा तयार करा। पुठ्ठ्याचे आणखी एक खोके घेऊन त्याच्या वरच्या बाजूला चीर पाडा आणि तिच्यावर अंतर्गोल आरसा रोऊ खोचून उभा करा। पहा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर येथे जर पाहिलं तर अंतर्गोल आरसा तुमच्या समोर दिसत असेल। दुसरं म्हणजे पुठ्ठ्याचे खोके तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि त्यावरती पुठ्ठ्यावर काय बसवायचं आहे तुम्हाला, पांढरा कागद। म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे, म्हणजे खोके आहे आणि त्या खोक्याच्या वरती काय बसवलेलं आहे मित्रांनो, पांढरा कवर बसवलेला आहे। आता काय होतं पहा मित्रांनो, आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, आपण हे प्रयोग ऑलरेडी केलेले आहे। म्हणजे बाहेरून येणारा प्रकाश जर आपल्या घड्याळावरती पडला मित्रांनो तर त्याचं काय होतं मित्रांनो, परावर्तन होतं। या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला तशाच प्रकारचं परावर्तन पाहायला भेटल। ते परावर्तन नक्की कसे आहे ते आपण समजावून घेऊया। आता काय होतं मित्रांनो, या ठिकाणी या खिडकीतून काय होतो, प्रकाश येतो, या आरशावरती पडणार आहे। ज्या वेळेसला आरशावरती प्रकाश पडेल त्यावरती प्रकाशाचं काय होईल मित्रांनो, परावर्तन होईल आणि या ठिकाणावरून पुन्हा प्रकाश काय होईल मित्रांनो, परावर्तित होईल। तेच आपण या प्रयोगातून समजावून घेणार आहोत। तर पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर पहा पुढे म्हटलेलं आहे, खिडकीजवळ पडदा उभा करून त्याच्या समोर अंतर्गोल आरसा ठेवा। आरशाच्या सहाय्याने सूर्याची किंवा खिडकी बाहेरील लांबच्या दृश्याची रेखीव प्रतिमा पडद्यावर मिळेल अशा रीतीने त्याची जागा निश्चित करा। पडदा आणि आरसा यांमधील अंतर मोजा। हे आरशाचे काय झाले मित्रांनो, नाभी अंतर। आता येथून आणि हे अंतर काय मोजायचं आहे तुम्हाला आणि त्यालाच काय म्हणायचं आहे मित्रांनो, नाभी अंतर असे म्हणतात। म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल कशा पद्धतीने आपण मांडणी केली। आता पहा मित्रांनो, तोच प्रयोग तुम्हाला अंधाऱ्या खोलीमध्ये करायचा आहे। पहा आकृती दाखवल्याप्रमाणे साहित्याची मांडणी अंधाऱ्या खोलीत करा। आरसा मीटर पट्टीच्या 0 खुणेजवळ ठेवा, त्याच्या समोर पडदा उभा ठेवा। म्हणजे ही जी आरसा आहे ही मीटर पट्टीच्या बरोबर इथे 0 दिसत आहे मित्रांनो, 0 असतो आणि याच्याच बरोबर वरच्या बाजूला या ठिकाणी जर पाहिलं तर आरसा आहे। म्हणजे 0 खुणेजवळ काय करायचं आहे, आरसा उभा धरायचा आहे। पडदा आणि आरशाच्या दरम्यान प्रकाश स्रोत ठेवा।
असे करताना प्रकाश स्रोत आणि आरसा यांमधील अंतर आरशाच्या नाभीय अंतरापेक्षा थोडेसे जास्त ठेवा. पडदा पट्टीवर पुढे मागे व पट्टीच्या उजव्या व डाव्या बाजूस सरकवून त्यावर प्रकाश स्रोताची रेखीव प्रतिमा मिळवा. ही प्रतिमा स्रोताहून मोठी आणि उलटी असते. प्रतिमा पडद्यावर मिळत असल्याने ती वास्तव प्रतिमा असते. पहा मित्रांनो, अंधारा खोलीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी यामधून असणारा जो निघणारा प्रकाश असतो मित्रांनो, तो याच्यावरती पडतो आरशावरती आणि त्यापासून काय तयार होते मित्रांनो, प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा कशी असते तर वास्तव असते. लक्षात घ्या, कशी असते, वास्तव असते. आता पहा मित्रांनो, आता प्रकाश स्रोत आरशापासून दूर सरकवा. असे करताना आरसा आणि स्रोत यांमधील अंतर आरशाच्या नाभीय अंतरापेक्षा दुपटीहून जास्त ठेवा. पडदा पुढे आरशाकडे सरकवून त्याच्यावर प्रकाश स्रोताची रेखीव प्रतिमा मिळवा. प्रतिमा उलटी मूळ स्रोतापासून लहान आणि काय होते मित्रांनो, वास्तव असते. म्हणजे अंतर वाढवलं तर प्रतिमेचं स्वरूप सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीने बदलल्यासारखं आपल्याला वाटतं. आता पुढे आपल्याला काही महत्त्वाच्या आकृत्या दिलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या आकृत्या आहेत मित्रांनो. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा कशी असते पहा, समजावून घ्या. आता काय होतंय सगळ्यांना माहिती असेल, या ठिकाणी असणारा सी त्याला म्हणतात वक्रता केंद्र असे म्हणतात. ही जे मध्ये असते त्याला म्हणतात नाभी असे म्हणतात. आणि ही जे असतो याला काय म्हणतो आपण, वक्रता असे म्हणतो. पहा, त्या आरसा जो आहे, आरशाची वक्रता त्रिज्या आपण त्याला म्हटलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणावरून जाणारा जो भाग असतो पहा मित्रांनो, तर या ठिकाणी जर आपण त्याचं व्यवस्थित जर आपण स्पष्टीकरण जर द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जर हे वक्रता केंद्र आहे, हे या ठिकाणी दाखवलं नाभी आहे असं दाखवलेलं आहे. जर आणि ही जी ए बी आहे ना मित्रांनो, ए बी काय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ए बी ही वस्तू आहे. म्हणजे वस्तू जर वक्रता केंद्र आणि नाभी या दोघांच्या मध्ये जर ठेवली तर तिची प्रतिमा कुठे भेटते पहा, तर तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या मागे, म्हणजे या ठिकाणी प्रतिमा भेटते. या ए बीची प्रतिमा पहा कशी आहे, ए डॅश बी डॅश ही त्याची काय आहे मित्रांनो, प्रतिमा म्हणजे त्याची इमेज, त्याची काय आहे, इमेज आहे. म्हणजे तुमच्या याचं स्पष्टीकरण मागच्या पानावरती मी तुम्हाला सांगतोय, परंतु त्याआधी तुम्हाला हे समजावून सांगतोय. जर वस्तू ही कशामध्ये असणार आहे, वक्रता केंद्र, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो दुसरा बिंदू आहे काय म्हटलेला आहे, त्याला नाभी असे म्हणतो, त्यांच्यामध्ये जर असेल तर अशा वेळेसला मित्रांनो आपल्याला काय पाहायला भेटतं, अशा वेळेसला त्याची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी वक्रता केंद्राच्या पाठीमागच्या बाजूला काय होते मित्रांनो पाहायला भेटते. त्याच्या अपोजिट या ठिकाणी दिलेला आहे. आता ही इमेज म्हणजे जी वस्तू होती, वस्तू ही या दोघांच्या मध्ये होती. पहा मित्रांनो, आता जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी हा जो पोल आहे त्याला पी म्हणतात, बरोबर. तर या पोल पी आणि या एफच्या मध्ये आहे. अशा वेळेसला त्याची प्रतिमा ही आभासी असते. आभासी म्हणजे ती मागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं दिसतं. म्हणजे या आकृतीमध्ये या वस्तूची प्रतिमा या वक्रता केंद्राच्या पाठीमागं होती. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी त्याची प्रतिमा, ही जी वस्तू आहे या वस्तूची प्रतिमा तुम्हाला पाठीमागच्या बाजूला, म्हणजेच ती आभासी असते मित्रांनो. आभासी तिचे आपण इमॅजिनेशन करतो, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मागच्या पानावरती दिलेलं आहे, ते आपण समजावून घेऊया. पहा, तर या ठिकाणी पहा मित्रांनो त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अतिशय सोपं स्पष्टीकरण आहे. आकृती 11.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी ही वस्तू एन या अंतर्गोल आरशासमोर नाभी आणि वक्रता केंद्र यामध्ये ठेवली आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे. ए बी ही काय आहे, वस्तू आहे. नंतर ए पासून निघणारा आणि नाभीतून जाणारा आपाती किरण परावर्तनानंतर अक्षाला समांतर राहून क्यू आर मार्गाने परावर्तित होतो. अक्षाला समांतर असणारा एस किरण परावर्तनानंतर नाभीतून एस टी मार्गाने जाऊन क्यू आर या परावर्तित किरणाला ए डॅश बी डॅश बिंदू छेदतो. म्हणजेच ए बिंदूची प्रतिमा काय आहे मित्रांनो, ए डॅश आहे. बी बिंदू हा मुख्य अक्षावर स्थित असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावर असेल व ए डॅशच्या सरळ म्हणजेच बी डॅश बिंदूवर तयार होते. म्हणजे बीची प्रतिमा कुठं तयार होणार आहे मित्रांनो, बी डॅशवरती. एची प्रतिमा कुठं तयार होणार आहे, ए डॅशवरती होईल. ए डॅश आणि बी डॅश यांच्या दरम्यान असलेल्या बिंदूंच्या प्रतिमा ए बी यांच्या दरम्यान तयार होतात. म्हणजेच ए बी वस्तूची प्रतिमा काय कोणती आहे मित्रांनो, ए डॅश बी डॅश. तुम्हाला हे मी मागच्या आकृतीमध्ये दाखवलं आहे. यावरून
नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये वस्तू ठेवली असताना नाभी आणि काय म्हटलेलं आहे मित्रांनो, वक्रता केंद्र यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आकृती स्पष्ट करत असताना, जर नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली आपण तर तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते पहा मित्रांनो. आणि ती कशी असते, स्पष्ट होते. ही प्रतिमा उलटी आणि मूळ वस्तूपेक्षा कशी असते मित्रांनो, मोठी असते. कशी असते, उलटी असते आणि कशी असते, मूळ वस्तूपेक्षा कशी असते, मोठी असते. परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्षात छेदतात, त्यामुळे ही प्रतिमा वास्तव ठरते आणि पडद्यावर घेता येते. पहा मित्रांनो, पुन्हा आपण त्या आकृतीकडे जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, ही आकृती आहे तुमच्या समोर, जी आकृती दिसते आहे. आता काय होतं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जर या अक्षाला जर समांतर रेष असेल तर ज्या वेळेसला परावर्तनानंतर ते जे आपाती किरण असतं मित्रांनो, परावर्तनानंतर ते कशामधून जातं, त्याच्या कशामधून जातं, नाभीमधून जातं. नाभी कोणती आहे, एफ आहे. म्हणजे हे रूल आपण पाहिले आहेत आपल्या मागच्या लेक्चरमध्ये. म्हणजे याला समांतर जर असेल तर जाताना ती नाभीमधून जाते, म्हणजे आपल्या लक्षात आलेलं असेल. बरोबर, हे तुमच्या ऑलरेडी लक्षात आहे. जर पहा मित्रांनो, जर तो नाभीमधून गेला तर परावर्तनानंतर कशाला असतो, त्या अक्षाला समांतर असतो. हा सुद्धा नियम आपण दुसरा नियम, म्हणजे दोन्ही नियम या ठिकाणी वापरलेले आहेत. मग तुमच्या लक्षात आलेलं असेल, लक्षात घ्या. मग ए ही जी प्रतिमा आहे मित्रांनो, पहा अशा पद्धतीने परावर्तित होते आणि या ठिकाणी येते, म्हणजे ए ची प्रतिमा ए डॅश आहे. नंतर पहा मित्रांनो, बी पहा, बी अशा पद्धतीने बीचा जर तुम्ही विचार केला तर बी ची प्रतिमा पहा मित्रांनो, या ठिकाणी बी डॅश मिळते. म्हणजे बी ची प्रतिमा बी डॅश आहे. म्हणजे या ए बी ची प्रतिमा आहे मित्रांनो ए डॅश बी डॅश. आणि ती कशी भेटते, सुलटी भेटते. आणि कशी भेटते, या ओरिजिनल म्हणजे जी पहिली प्रतिमा आहे मित्रांनो तिच्यापेक्षा कशी असते, मोठी असते. आता या आकृतीचं स्पष्टीकरण ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलं आहे, ते सुद्धा आपण पुन्हा पाहूया. पुन्हा आपण त्या दुसऱ्या स्पष्टीकरणाकडे जातोय, ते सुद्धा अतिशय सोपं आहे मित्रांनो, 100% तुम्हाला समजेल. आकृती 11.11 ब मध्ये ए बी ही वस्तू आरशासमोर ध्रुव आणि नाभी यांच्या दरम्यान ठेवली आहे. वस्तूच्या ए या बिंदूपासून निघणारा व अक्षाला समांतर असणारा ए क्यू आणि ए या वक्रता केंद्राशी जोडणाऱ्या दिशेला जाणारा ए एस हे दोन आपाती किरण रेषांनी दर्शवले आहेत. या किरणांचे परावर्तन कसे होते आणि वस्तूची ए डॅश बी डॅश प्रतिमा कशी मिळते हे आकृतीवरून स्पष्ट होते. ही प्रतिमा आरशा मागे सुलटी आणि मूळ वस्तूपेक्षा आकाराने मोठी असते. तसेच परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत तर आरशा मागे एकत्र आल्यासारखे भासतात, म्हणून ही प्रतिमा आभासी प्रतिमा ठरते. म्हणजे ही प्रतिमा कशी असते मित्रांनो, आभासी प्रतिमा असते. आणि तिचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. पहा, एखादी वस्तू अंतर्गोल आरशासमोर ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या मध्ये वक्रता केंद्राच्या पलीकडे आणि वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवली असता प्रतिमा कशी आणि कोठे मिळते हे पुढील तक्त्याद्वारे दिलेलं आहे. तो तक्ता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आकृतीकडे जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ती आकृती दिलेली आहे. अशा पद्धतीने आकृती आहे पहा. तर ही आकृती तुम्हाला समजून घ्यायची आहे. ज्या वेळेसला ही नाभी असते, एफला काय म्हणतात, नाभी म्हणतात, फोकल लेंथ म्हणतात, फोकल पॉईंट असतो तो मित्रांनो. आणि हा जो ध्रुव असतो पीला पोल म्हणतात, ध्रुव म्हणतात. ज्या वेळेसला पहा मित्रांनो, या आकृतीमध्ये काय होता फरक, ज्या वेळेसला एफ आणि सी या दोघांच्या मध्ये जर वस्तू असेल तर तिची प्रतिमा या सीच्या म्हणजे वक्रता केंद्राच्या पाठीमागे भेटते आणि मोठी भेटते. दुसरं तुम्हाला या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये फरक आहे. या दोन आकृतींमध्ये फरक हा आहे की या ठिकाणी एफ आणि सीच्या मध्ये वस्तू होती, परंतु या आकृतीमध्ये जर पाहिलं मित्रांनो, ह्या एफ आणि या पी पॉईंटच्या मध्ये म्हणजे जो ध्रुव आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी वस्तू तुमच्या समोर दिसत असेल. मग ज्या वेळेसला पी आणि एफच्या मध्ये वस्तू असते त्यावेळेसला तिची प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी भेटते. आणि ती प्रतिमा कशी असते मित्रांनो, आभासी असते. हे आपण मागच्या माहितीवरून पाहिलं. आता आपण टेबल समजावून घेऊया. टेबल अतिशय सोपा आहे. पहा मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा. तर वस्तूचे स्थान कोणतं आहे, प्रतिमेचे स्थान कोणतं असणार आहे, प्रतिमेचे स्वरूप कसं असणार आहे, प्रतिमेचा आकार कसा असणार आहे. तर ध्रुव आणि नाभी यामध्ये जर असेल, आत्ताच आपण पाहिलं, ध्रुव आणि नाभीमध्ये जर असेल तर आरशाच्या पुढे भेटते, मागे भेटते. कशी असते मित्रांनो, आभासी आणि सुलटी असते, वस्तूपेक्षा मोठी असते. जी आत्ताच आपण 2 नंबरची वरची आकृती जी स्पष्ट केली ते म्हणजे तुमचं या ठिकाणी दिलेली
हे पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट पहा मित्रांनो, नाभीवर जर असेल म्हणजे F वर जर वस्तू असेल तर तिची प्रतिमा कुठे भेटणार आहे आपल्याला, अनंत अंतरावरती भेटणार आहे. प्रतिमेचं स्वरूप कसं असणार आहे, वास्तव उलटं, आणि प्रतिमेचा आकार कसा असणार आहे मित्रांनो, खूप मोठा असणार आहे. त्यानंतर वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये जर असेल तर आत्ताच आपण 1 नंबरची आकृती पाहिली मित्रांनो. वक्रता केंद्र आणि नाभीच्या मध्ये जर असेल तर वक्रता केंद्राच्या पुढे असते, मागच्या बाजूला असते म्हणजे पलीकडे असते, आणि वस्तू कशी असते, वास्तव उलट असते. परंतु वस्तू काय असते, म्हणजे वस्तूचा जी प्रतिमा तयार होते ती वस्तूपेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. आत्ताच आपण वरती पाहिलं, याच पानावरती पहिलं जे स्पष्टीकरण आहे ते या 3 नंबर पॉईंटचं आहे. त्यानंतर 4 नंबर पहा मित्रांनो, वक्रता केंद्रावरती जर असेल म्हणजे C वरती जर असेल तर ती प्रतिमेचं स्थान कुठं असणार आहे, वक्रता केंद्रावरतीच असतं. ती प्रतिमा कशी भेटते मित्रांनो, वास्तव आणि उलटी भेटते, आणि वस्तूचा आकार केवढा असतो, मूळ वस्तू एवढाच असतो. त्यानंतर वक्रता केंद्राच्या पलीकडे म्हणजे मागच्या बाजूला जर असेल वस्तू तर तिथं स्वरूप कसं, तिथं स्थान कसं असणार आहे पहा, वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये असणार आहे. प्रतिमेचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो, वास्तवाने उलटं असणार आहे. प्रतिमेचा आकार कसा असणार आहे, वस्तूपेक्षा लहान असणार आहे. आणि 6 नंबरचा पॉईंट मित्रांनो, वक्रता केंद्रापासून खूप दूर असेल म्हणजे जर पाठीमागच्या बाजूला खूप अंतरावरती जर असेल तर प्रतिमेचं स्थान कुठं असणार आहे, नाभीवरती असणार आहे म्हणजे F वरती असणार आहे. दुसरी गोष्ट, प्रतिमेचं स्वरूप कसं असणार आहे, उलटं आणि वास्तव असणार आहे. आणि प्रतिमेचा आकार ज्या वेळेसला अनंत अंतरावरती असेल त्यावेळेसला वस्तूचा आकार आपल्याला कसा भेटेल मित्रांनो, बिंदू रूप म्हणजे पॉईंटच्या आकारामध्ये भेटतो. हे झालं या तक्त्याचं काय झालं मित्रांनो, स्पष्टीकरण. अगदी सखोलपणे आपण याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आता तुमच्या पुढचा जो मुद्दा असणार आहे मित्रांनो, बहिर्गोल आरशामुळं कशा पद्धतीने प्रतिमा भेटते हे आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपण रोज टाकत आहोत, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, तुमच्या गुरुजनांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना ऑल द बेस्ट. थँक्यू.